हॅलो फ्रेंड्स, आपल्याला आज 4 अंकी संख्याच्या स्क्वेअर रूट कसे फाइंड करायचे ते शिकायचंय. ते पण आपल्या निंजा मेथडने. पण कसं करायचं त्याच्याबद्दल मी आता माहिती देणारच आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला हे थोडं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. बेसिक नॉलेजमध्ये जर बघितलं, की आपण 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर हे तर सगळ्यांना माहिती आहे. फक्त यांचं काय बघायचंय आपल्याला युनिट प्लेसचे डिजिट बघायचे. का बघायचे, कशासाठी बघायचे त्याच्याबद्दल माहिती आता देतोच. ठीक आहे. बघा काय करायचं बेटा, एखादा नंबर घेतला आपण 6889 याचा आपल्याला काय फाइंड करायचंय, स्क्वेअर रूट फाइंड करायचंय. आता 4 अंकी संख्या आली की आपण एवढे स्क्वेअर आणि पाठांतर करत नाही ना, आपण डायरेक्टली आन्सर करू शकत नाही. मग कसं फाइंड करायचं त्याच्याबद्दल बेसिक माहिती सांगतो. बघा, सगळ्यात अगोदर काय करायचं ते सांगतो. हा जो दिलेला नंबर आहे त्याच्यामध्ये युनिट प्लेसवर कॉन्सन्ट्रेशन करायचं आधी. युनिट प्लेसला 9 आहे. तर आपल्याला माहिती आहे हा ज्याचा स्क्वेअर असेल त्या नंबराचा पण युनिट प्लेसला आपल्याला काय पाहिजे, 9 पाहिजे. मग कुठले जे दोन नंबर येतील, 7 चा स्क्वेअर केला तर त्याचा 49 युनिट प्लेसला 9 आहे आणि 3 पण येतो. म्हणजे आपल्याला दोन नंबर मिळाले. एक मिळाला अ, एक मिळाला आपल्याला 3 आणि एक मिळाला 7. आता 3 आणि 7 हे दोन डिजिट युनिट प्लेसला येणार आहे, डेफिनेटली येणार आहे. मग आपल्याला राहिला आधीचा नंबर. मग आधीचा नंबर कुठला येईल त्याच्याबद्दल माहिती सांगतो. मग काय करायचं, ही पहिली स्टेज झाली. काय की 9 कुठल्या नंबरचं स्क्वेअर मध्ये येतील, 3 आणि 7. याच्यानंतर काय करायचं, यांचं दोन ग्रुपिंग करायचं. दोन दोन डिजिट मिळून दोन ग्रुपिंग केल्यानंतर बघा, हा जो पहिला नंबर आहे 68, हा 68 चा नियरेस्ट परफेक्ट स्क्वेअर नंबर कुठला आहे तो बघायचा. पण ही अट अशी आहे की तो जो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे तो 68 पेक्षा काय असला पाहिजे, लहान असला पाहिजे. मग जर बघितलं तर कुठला नंबर आहे, 8 चा स्क्वेअर 64 याच्यापेक्षा काय येतो, लहान येतो. आपल्याला कळालं की 8 हा 8 घेतला, 8 चा स्क्वेअर काय येतोय 64 आणि 64 पेक्षा ही संख्या काय आहे, लहान आहे. मग आपल्याला कळालं की आधीचा नंबर 8 येणार आहे. पण युनिट प्लेसला आता 3 घ्यायचा का 7 घ्यायचा हे आपलं कन्फर्म नाहीये. आता 8 घ्यायचा का 3 घ्यायचा हे कसं फायनल करायचं. बघा, हा जो 8 आहे याला इथं लिहून घ्यायचा आणि त्याच्यानंतर कंपल्सरी प्रत्येक ठिकाणी काय ठेवायचा, 5 यांचा स्क्वेअर करायचा बेटा. आता स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की याचा स्क्वेअर मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलं. ज्यांनी नाही बघितलं त्यांनी जाऊन बघा कसं फाइंड करायचं. युनिट प्लेसला 5 राहिला तर 5 5 जा 25 आणि 8 चा नेक्स्ट डिजिट कुठला येईल, 9. 8 9 जा 72. आता बघा, या 72 टू 5 याच्यापेक्षा हा नंबर लहान आहे की मोठा आहे. जर लहान असेल तर हा नंबर लिहून घेतो 8, बरोबर. कारण की आधीचा नंबर आपला फाइंड होऊन गेलाय, 8 येणार आहे. फक्त आपल्याला कन्फर्म करायचंय 3 येईल की 7 येईल. जर लहान आला तर 3 येईल आणि जर ग्रेटर आला तर 7 येईल. आपल्याला कोणापेक्षा पण हा 72 टू 5 पेक्षा हा नंबर जर मोठा असता तर आपण 7 घेतला असता, पण या नंबरापेक्षा हा कसा आलाय, लहान. म्हणून आपल्याला इथं काय घ्यावं लागेल, 3. तर 83 चा स्क्वेअर 6889 येईल. ओके. आता तुम्हाला समजलं असेल थोडं, पण अजून नेक्स्ट एक्झाम्पल घेतो त्याच्यामध्ये परफेक्ट समजून जाईल. ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनशॉट घेऊन टाका. बघा, पुढचा नंबर घेतो आता. पुढचा नंबर जर बघितला तर आपण घेतो 3136. ओके. याच्या स्क्वेअर रूट फाइंड करायचंय. तर तुम्हाला आधी सांगितलं त्याचप्रमाणे काय, कॉन्सन्ट्रेट करा आधी युनिट प्लेसला. युनिट प्लेसला काय आहे इथं 6. हा ठीक आहे, देखते 6 कोणाकोणाचा येतो, एक 4 आणि एक 6. मग इथं काय लिहून घेणार, 4 आणि 6. ओके. हा, त्याच्यानंतर काय करायचं, ग्रुपिंग करायचं. ग्रुपिंग करताना ग्रुपिंग केले 2-2चे. मग अगोदरचे जे दोन आहेत त्यांच्या नियरेस्ट परफेक्ट स्क्वेअर नंबर कोण आहे, नियरेस्ट परफेक्ट 31 चा 36 तर चालणार नाही, मोठा चालला येईल तर 25. हा 25 कोणाचा स्क्वेअर आहे, 5 चा. 5 चा स्क्वेअर 25. ठीक आहे. मग आता आपल्याला कळून गेलं की पहिला डिजिट जो आहे तो काय येणार आहे, 5 येणार आहे. काय येणार आहे, 5. आता नेक्स्ट डिजिट
युनिट प्लेसचे एक तर 4 येईल एक तर 6 येईल. मग ते कन्फर्म करण्यासाठी काय करावं लागतं, हा जो 5 आहे हा ऍज इट इज घ्यावा लागतो आणि या 5 वर परत काय ठेवावं लागेल, 5 ठेवावं लागेल. मग त्यांचा काय करायचं, स्क्वेअर. हा स्क्वेअर केला तर बघा 5 5 जा 25 आणि 5 नेक्स्ट डिजिट 6, 5 6 जा 30, तर काय झाला 3025. आता लक्षात घ्या या 3025 पेक्षा हा नंबर लहान आहे की मोठा, जर लहान राहिला असता तर आपण ह्या 5 वर काय लिहिलं असतं 4. आता ह्या नंबर पेक्षा हा काय आहे मोठा, म्हणून आपण काय लिहिणार आहे 6. म्हणून 56 चा स्क्वेअर काय आला 3136. म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 3136 इक्वल टू 56. आय होप यू अंडरस्टँड. ओके. आणि जर समजलं असेल बेटा तर आपल्याला नेक्स्ट हा जो क्वेश्चन आहे याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही करायचंय 5476. ओके. बेस्ट लक.